आसामच्या कार्बी आंगलोंग इथं नियमित सरावादरम्यान झालेल्या सुखोई विमान अपघातात 2 वैमानिकांचा मृत्यू झाला। यात नागपुरातील रहिवासी असलेले फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुक्कर हे शहीद झाले। या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती मिळताच दुरुक्कर कुटुंबियांसह त्यांच्या परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात 5 मार्च रोजी झालेल्या सुखोई 30 MKI फायटर जेटच्या भीषण दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे 2 अधिकारी शहीद झाले। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुक्कर। यातील फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुक्कर हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत। भारतीय वायुसेनेचे फ्रंटलाईन फायटर जेट गुरुवारी नियमित सराव करत असताना अचानक रडारवरून बेपत्ता झाले। आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यातल्या घनदाट जंगल आणि डोंगराळ भागावरून उड्डाण करत असताना विमानाचा ग्राउंड कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला। त्यानंतर तातडीनं शोध मोहीम हाती घेण्यात आली होती। मात्र या अपघातात दोन्ही वैमानिकांना वाचवण्यात यश आलं नाही। फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश हे लहानपणापासूनच धडाडीचे होते। नागपुरातल्या साऊथ पॉइंट हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं, तर आंबेडकर कॉलेजमधून त्यांनी BSc पदवीचं शिक्षण घेतलं। त्यांनी NCC मध्ये असताना अनेकदा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं। FCAT परीक्षेमार्फत त्यांची वायुसेनेत निवड झाली होती। फेब्रुवारी महिन्यात ते नागपूरला आले होते। या दुर्दैवी घटनेबाबत त्यांच्या कुटुंबियांसह इष्टमित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मात्र माझा मुलगा देशाच्या कामी आला याचा मला अभिमान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। ग्रुप कॅप्टन साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पूर्वेश इज नो मोर। तर त्यांनी ते एकदम आमच्यासाठी खूप मोठा आघात होता आणि ज्या कारणासाठी तो देशसेवेच्या म्हणजे त्यांनी एक विडा घेतलेला होता 8व्या वर्गापासून की मला एअरफोर्सलाच जायचं आहे आणि फायटर पायलटच बनायचं आहे, ते त्यांनी त्याच्या मेहनतीनं ते अचीव केलं आणि देशाची सेवा करता करता आज तो या जगात नाही। हे फार दुःखद घटना आहे माझ्यासाठी।